रोज रोज उपीट पोहे खाऊन कंटाळा असणार, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदमच चविष्ट आणि हेल्दी रेसिपी. एकदम धिरड्याची रेसिपी घेऊन आली आहे, जी खूपच खायला चविष्ट आहे. नमस्कार, मी आहे शिल्पा आणि पुणेरी स्वादमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण धिरडं कसं बनवायचं ते पाहणार आहोत. इझी ब्रेकफास्ट रेसिपी आहे, अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते. तर रेसिपी पूर्ण पहा. तर इथे मी घेतलेलं आहे 1/4 कप इतका रवा घेतलेला आहे. 1/4 कप मी इथे घेतलेलं आहे तांदूळ आणि ज्वारीचं पीठ मिक्स आहे. आणि 1/4 कप आपण घेणार आहोत गव्हाचं पीठ. आणि 1/4 कप आपण घेणार आहोत बेसन. बस एवढंच आपल्याला पीठ लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत ओवा. 1 चमचा ओवा हातावरती छान चुरून टाकायचा आहे, त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद घालायची आहे. अर्धा छोटा चम्मच इथं लाल मिरची पावडर घालते मी. तुम्ही हवं असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचाही घालू शकता इथे. आणि आता हे थोडंसं मीठ घालून घेऊया चवीनुसार. आणि सर्व गोष्टींना छान मिक्स करून घेऊयात आपण. सगळे मसाले एकत्र झाले पाहिजे, मिसळले पाहिजे पिठाबरोबर. आता सुकं मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता थोडं थोडं पाणी घालून त्याला छान असं पातळ एकदम असं हे करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात. आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाहीये पीठ, आपल्याला एकदम पातळ करायचं आहे डोसाच्या पिठासारखं. आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. आता सर्व गोष्टी मिक्स झाल्या की थोडंसं पाणी अजून मी ऍड करणार आहे ह्याच्यात. आणि आपण ह्याला झाकून एक 5 ते 10 मिनिटं आपण ठेवूयात बाजूला, रेस्ट करूयात. कारण की ह्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तर रवा फुगतो, त्यामुळे आपण एक 5 ते 10 मिनिटं ह्याला बाजूला ठेवूयात पाणी घालून. चला, मी ह्याला 5-10 मिनिटं बाजूला ठेवून देते. आणि 5-10 मिनिटानंतर बघा रवा छान फुगलेला आहे. त्यामध्ये आपण घालूयात पाऊण कप इतकं किसलेलं गाजर, थोडीशी कोथिंबीर आणि एक छोटा कांदा, बारीक चिरलेला छोटा कांदा घालून घेऊयात आपण ह्याच्यामध्ये. आणि सर्व गोष्टींना छान मिक्स करून घेऊयात आता. आता ही बॅटर थोडंसं घट्ट आहे, आपल्याला अजून पातळ करायचं आहे, तर मी थोडं पाणी अजून ऍड करतेय. आपल्याला डोसासारखं बॅटर हवं आहे, तर त्यामुळे आपण अजून थोडं पाणी घालून आपण बॅटरला थोडंसं पातळ करून घेऊयात. आणि हे धिरडं खायला खूप चविष्ट लागतं, कारण की बरेचसे पीठ आपण वापरलेली आहेत त्याच्यामध्ये. आता थोडंसं तव्याला तेल सोडून कढईने ह्याला आपण घालत जायचं आहे. कढईने मध्येपर्यंत आपण पातळ असं थर द्यायचं आहे. जास्त घट्ट घालायचं नाहीये बॅटर, नाहीतर मग खूप जाड होईल धिरडं आणि शिजायला वेळ लागेल. आता थोडा वेळ आपण दोन्ही साईडने आपण छानपैकी कुक करून घ्यायचं आहे धिरड्याला. थोडंसं तेल सोडून घेऊयात आपण बाजूने. आणि तुम्हाला जर क्रिस्पी आवडत असेल तर छान क्रिस्पी त्याला दोन्ही बाजूने असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्या त्याला दोन्ही साईडने. आता दोन्ही साईडने शिजलं की आपण काढून घेऊयात. हे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता. इतकी भन्नाट रेसिपी आहे की टिफिनमध्येही गार झाल्यानंतरही खूप छान लागते ही रेसिपी. आणि आपलं धिरडं बनवून रेडी आहे. चला अजून एक करून घेऊयात आपण फटाफट. पातळ असं त्याला पसरून घ्यायचं आहे आपल्याला.
आणि जेव्हा आपल्याला सकाळची घाई गडबड असते तेव्हा हा फटाफट बनणारा नाश्ता आहे. अगदी 5 मिनिटात तयारी होते ह्याची आणि काही झंझट लागत नाही, काही नाही. डब्यालाही जर द्यायचं असेल, काही सुचत नसेल तर पटकन हे नाश्ता आपण बनवू शकतो. चला, आपलं दुसरं धिरडंही रेडी झालेलं आहे. तुम्ही ह्याला पाहाल तर आपल्या हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबरही सर्व करू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याला सर्व करू शकता किंवा तसंही खाल्लं तरी खूप छान लागतं. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा मस्त मस्त आणि सोप्या रेसिपी पुन्हा पुन्हा बघायला भेटतील. बेल आयकनला दाबायला विसरू नका. टिल देन, बाय बाय.